संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे। आतापर्यंत 3 मोर्चे निघालेले आहेत, हा 4था मोर्चा आहे आणि या प्रत्येक मोर्चामधून हीच मागणी केली जाते की आम्हाला न्याय हवा। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडलं जावं। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना झालेली आहे, चौकशी सुरू झालेली आहे, सीआयडी कडून चौकशी केली जाते आणि बीड पोलिसांचं पथक सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे। पुन्हा एकदा जाऊयात, रणजित जाधव आमच्या सोबत आहेत। रणजित, मोर्चा निघालेला आहे, आता या मोर्चामध्ये कोणकोणते नेते सहभागी झालेले आहेत? सर्वपक्ष वृषाली, आपण पाहिलं तर पुण्यातून लालमालापासून हा मोर्चा जो आहे तो सुरू झाला। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोर्चेकरी जे आहेत ते दाखल झाले आहेत। या मोर्चासाठी देशमुख कुटुंबीय असेल, ज्योतिताई मेटे असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील, हे या मोर्चाला जे आहे ते त्यांनी हजेरी लावलेली आहे। आपण पाहिलं तर लोकांच्या हातात जे आहे ते आता अनेक बॅनर्स जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, कर्तव्यास सुरू करणारे जे पोलीस आहेत त्यांना सहआरोपी करावे। त्याचप्रमाणे बीडच्या बिहार झालाय का, महाराष्ट्राचा बिहार होऊन देऊ नका, अशा आशयाचे अनेक बॅनर्स जे आहेत ते या ठिकाणी मोर्चेकऱ्यांच्या हाती आपल्याला पाहायला मिळतात। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जी आहे ती फक्त त्यांना न्याय मिळावा यासाठी आपण पाहिले तर राज्याच्या अनेक म्हणजे 3 ते 4 मोर्चे जे आहेत ते असेच 4 ते 5 मोर्चे जे आहेत ते या ठिकाणी निघलेले आहेत। काही मोर्चेकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून काय मागणी आहे तुमची? वकील दिसतोय तुम्ही। जे या घटनेतील जे आरोपी आहेत त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण की तिथे 302 चा कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाहीये। 302 चा गुन्हा जर दाखल झाला नाही तर त्याला फाशी होणार नाही किंवा जी शिक्षा पाहिजे ती शिक्षा होणार नाहीये। त्यामुळे जे त्यातले आरोपी आहेत किंवा सह आरोपी आहेत, त्याच्या पडद्यामागचे जे कलाकार आहेत त्या प्रत्येकाला प्रत्येकावर 302 चा मनुष्यवधाचा गुन्हा जोपर्यंत दाखल होणार नाही तोपर्यंत या सरकारला माफी नाही। आणि 302 घोषणा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। कसली घोषणा देतात? बीड के गुंडे, बीड के गुंडे, बीड के गुंडे, बीड के गुंडे। काय वाटतं तुम्हाला? काय वाटतंय? काय वाटतं म्हणजे आरोपीला पाठीमागे काय घ्यायचं? वाल्मिक कराडचा बॉस तोच आहे ना। वाल्मिक कराड दम कुठला आहे? सगळं धनंजय मुंडे करता धरताय, हे अजून सरकारला कळलं नाही। कारण डीएमला सीएम घाबरतो सरकार पडेल म्हणून, डीएमला सीएम घाबरतो सरकार पडेल म्हणून। काय सांगाल तुम्ही? या मोर्चात सहभागी झालाय, काय मागणी असणार आहे? मुख्य मागणी ही आहे की हे आकाचं जे साम्राज्य आहे 2 नंबरचं, हे संपूर्ण उद्ध्वस्त झालं पाहिजे। ते केवळ बीड नाही तर छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंच्या महाराष्ट्राला संपूर्ण भारतात आणि संपूर्ण जगात बदनाम करण्याचं काम चाललेलं आहे। आणि म्हणून हे आकांचं जे साम्राज्य आहे बीडचं उद्ध्वस्त झालंच पाहिजे। मात्र महाराष्ट्रात पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील असे आका आहेत, त्यांचं देखील साम्राज्य उद्ध्वस्त झालं पाहिजे। नक्कीच आपण पाहिलं तर आकांचं साम्राज्य जे आहे ते उद्ध्वस्त झालं पाहिजे, अशा प्रकारे मागणी जी आहे ते आता मोर्चेकरी करताना आपल्याला पाहायला मिळतात। वृषाली, नक्कीच रणजित, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। लोकांचा संताप, लोकांचा आक्रोश आपण या ठिकाणी पाहताय। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा या प्रकरणी केली जाते आणि विरोधकांनी ही मागणी जी आहे ती लावून धरलेली आहे। प्रमुख आका जो आहे त्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी टीका